बबन, हे दिवाणांचं दुकान बंद आहे बे. कुठे गेला रे हे? काय माहित राजू, सकाळी सकाळी कसं काय दुकान बंद करून गेला रे हे? गाव गिवाल्यात नाही गेला. ते झुमरे आला. झुमऱ्याला सगळ्या गावाची खबर माहित राहते. त्याला विचार बरं, त्याला माहित असेल बरोबर कुठे गेले ते. झुंबर कुठं चालला रे? एवढा धावपळ करत कुठं चालला? अहो बबन काका, सरपंच तुम्हाला माहित नाही का? ते आपल्या उत्तम काकाला अटॅक आला ना. हे गाडी पाहासाठी आलो तुम्ही. हे बाई गाडी आहे ना उभी. हे शांभू आहे का घरी? पाल आलो होतो, पण ते घर नाही राजू. अरे काय बोलतो? अटॅक आला? अटॅक काही म्हणतं का बे? हो ना सरपंच, ते चक्कर येऊन पडले होते बा. चक्कर येऊन पडले काय? अटॅक आला करू लोक. चला चला पटकन. चाल बरं लवकर पाहू आपण. चाल. ती उमेदची नाही का एखादी गाडी घरी? चल बरं, मी लावतो, फोन लावून पाहतो तिले. चला पटकन चला. हां हॅलो, कुठे उपट संघटना अध्यक्ष शिवलालजी बोलतोय. सांगा आता शिवलाल भाऊले. 2-4 फोन नाही आले तिकून तर लगे हे हवेतच उड राहिले. अध्यक्ष करू राहिले बा. अहो शिवलाल भाऊ, काशीनाथ बोलतोय. काशा होय का? मला वाटलं आपल्या कोणत्या समर्थकाचाच फोन आला का. अबे काशाले का? कोणाच्या फोनून फोन लावलाय? नवीन नंबर दिसू राहिला मले. अहो काशीनाथ भाऊ, ते मोबाईलची चार्जिंग संपली ना. ते चार्जिंग लावलेलं आहे, पण तुम्हाला अर्जंट फोन लावायचा होता म्हणून हे साहिलचा घेतला. साहिलच्या नंबरवरून लावला तुम्हाला. साहिलचा होय का? हे नंबर सेव्ह केलेला नव्हता, मला नवीन नंबर दिसला. मला वाटलं कोणी आपल्या संघटनेच्या एखाद्या मेंबरचा झाला का कोण्या. अहो ते संघटनेचं जाऊ द्या. तुम्हाला माहित नाही का, हे उत्तम काकाला अटॅक आला म्हणते ना, त्यासाठी लावला मी तुम्हाला फोन. काय सांगतो? आता सकाळी तर चांगले होते बे, असा अचानक कसा काय अटॅक आला? काय सांगा बा, हे झुमरे आला बडबड करत इकडे तिकडे सगळ्या सांगून आला गावात. काय चक्कर येऊन पडले म्हणते, चक्कर येऊन अटॅक आला म्हणून राहिले सगळेजण. त्या झुमऱ्याचं काय खरं आहे का? उलस असलं तर लय मोठं करून सांगते ते. काहीतरी विकनेस असेल त्याच्यानं चक्कर येऊन पडले असेल. काय सांगा बा, आता मी जातो त्याच्या घराकडे, समजतेच काय झालं ते. तुम्हाला सांगायचं अर्जंट म्हणून मी तुम्हाला फोन लावला आहे. बरं ठीक आहे. उत्तम काकाची तब्येत बिघडली म्हणते. काय करावं गड्या? याला पाठवा का हॉस्पिटलमध्ये आपल्या खातोडीच्या? आता इथून वावरातून घरी जायपर्यंत ते कोणी ती गाडी करून कुठं कोणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेतील तर घाई एक काम करावं लागल. खातोडीलाच फोन लावतो ना, म्हणतो ॲम्ब्युलन्स पाठव. ॲम्ब्युलन्स जर आली खातोडीची तर मग ॲटोमॅटिक बरोबर खातोडीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी जातेच ते. अरे नमस्कार हो शिवलाल भाऊ, नमस्कार. नमस्कार. ते मी काय म्हणत होतो, एक पेशंट आहे आपल्या इथं. अरे मग चांगल्या घरचा असेल तर पाठवा ना आपल्या हॉस्पिटलमध्ये. हो, त्यासाठीच लावला तुम्हाला फोन. कसं आहे माहिती आहे का, पार्टी गिटी तगडी आहे, तसं काही टेन्शन नाही आहे. पण कसं आहे माहिती आहे का, त्यांना मला अटॅक आला वाटते बहुतेक काय चक्कर येऊन पडले म्हणते. पण जरा धावपळ चालू आहे त्याची आता गाडी करून जाण्याची. आता मी इकडं शेतावर आहो त्यांच्या. आपला मालकच आहे. पण काय एक काम करा ना, तुमची ॲम्ब्युलन्स कुठे आहे? ॲम्ब्युलन्स का? ॲम्ब्युलन्स तर तुमच्या तिकडेच गेली हो. तुमच्या गावाच्या शेजारी तिथं कोठारीला गेलेली आहे. ते डिलिव्हरीचा एक पेशंट होता, त्याने न्यूज सोडायला गेलेली आहे. पोहोचली असेल तिथं कोठारीले. मग ते एकच नंबर ना हो. 5 मिनिटात तर इथे ते ॲम्ब्युलन्स तुमची. मग एरिया इकडून रिकामीच जाणार असेल ना. पाठवा ना मग इथं आपल्या कवटाळे पाठवा ना. पेशंट हे घेऊन जा, तुम्हाला पेशंट बी भेटते. भाडं एक लावा ना. ॲम्ब्युलन्सचं भाडं पुरं लावलं तर काही टेन्शन नाही. पैशाचं टेन्शनच नाही तिथं. तुम्ही पाठवा. तसं करू का? एरिया तिकून आता रिकामीच येते, तेवढाच भाडा वसूल होते. पाठवतो मग, थांबा आता मी लावतो लगेच, ड्रायव्हरला फोन लावतो आणि पाठवतो लगेच. 5 मिनिटात तिथं पाठवतो लगेच. ते पेशंटच्या घरचं नाव काय? नाव ते उत्तम पाटील. उत्तम काका म्हटलं तर कोणी ओळखते. बरं ठीक आहे, मी लावतो ड्रायव्हरला फोन आणि लगेच पाठवतो. शांताराम, काय कसं झालं बे? हे झुमऱ्या तर सांगू राहिलं की आता अर्धा तास झाला म्हणे, फक्त त्याला तिथून आले म्हणे, त्या सलून मधून दाढीगिडी करून आले म्हणे. हो ना, घरी आले का नाही लगेच जरा ते बसले आणि छातीत दुखू राहिलं म्हणे ते चक्कर येऊनच पडले. पाहू आता ते झाबरून ते आहे आतमध्ये, ते प्रथम विचार करू राहिले तिथं. हो, ते पटकन लगेच गाडी हे करून न्या लागल ना त्याले. त्याच्या पोराला फोन लावला का नाही? काय जर सुस्ते हो सरपंच, आता बस आता थोड्या वेळाची गोष्ट आहे. त्याचा पाहू आता झाबरून ते हे करू राहिले. आता मी ते फोन लावून द्या लागल. मी लावतो त्याला फोन. तुम्ही लावा बरं, तुमच्या याच्यावर लावा बरं. बरं थांब, लावतो तेले लावतो.
आणि ते त्याचा भाऊ आहे वाटते तिकडं, ते त्याच्या भावाला लावावं लागेल ना, त्याला सांगावं लागेल ना. हॅलो. अरे सुनील, मी सरपंच काका बोलतोय. अरे बोला काका, काय म्हणते गावाकडलं वातावरण? वातावरण चांगलं आहे, पण मी काय म्हणतो, आपल्या उत्तम काकाला राजा चक्कर आली, पडले ते, त्या बाद आम्ही हॉस्पिटलमध्ये निवड आलो त्याले. तू जरा ये म्हटलं पटकन तिकडं. काय म्हणतात, चक्रीन पडले? आता सकाळीच तर फोन केला त्यांनी मला, सकाळी बोलले मस्त माझ्यासोबत. बरं एक काम करा, तुम्ही एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्यात यायले, काही पैशाचं काही त्यांची चिंता नका करू, मी येतोच लगेच. हो, काही हरकत नाही, काही काळजी करू नको, आम्ही नेतो लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये. आणि तुले पत्ता पाठवतो, मग कोणी हॉस्पिटलमध्ये नेलं ते सांगतो तुले, येतो लगेच तिथं. बरं ठीक आहे, मी निघतोच आता इथून. बरं ये मग, ये तुझ्या हिशोबाने ये, काही टेन्शन नको घेऊ तू. आम्ही नेतो हॉस्पिटलमध्ये, नेतो पैशाचं बी कायचं टेन्शन नको घेऊ तू इकडलं. आम्ही आता लगेच नेतोय हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, ठेवतो मग. जबरू काय रे, काय झालं सर यायले? ते बोलून राहिले का? काकूले जर सांगितलं आपले अटॅक आला म्हणून तर आणखी टेन्शन घ्यायच्या. काकूला सांगा लागेल समजावून बरोबर. काय नाही काकू, विकनेसमुळे त्याला चक्कर आली त्याला आणि बेशुद्ध पडले जरासे. आम्ही लगेच दवाखान्यात नेतो त्याला, काही टेन्शन नाही. दवाखान्यात गेले की व्यवस्थित होते, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. काय नाही का, डोळे उघडू राहिले काय नाही? त्याच्या बाबूले फोन लावा लागेल ना रे, आपल्या बाबूले लावा लागेल फोन. हो, ते सुनील भाऊ लावला फोन, येतो म्हणजे तिथं दवाखान्यात येतो म्हणजे डायरेक्ट. ते आपण जाऊ, येईल दवाखान्यात घेऊन जाऊ. काय राजा झाबरू, आता अर्धा तास बी नाही झाला ना, माझ्या सलून मधून दाढीगिडी करून आले नाही, मस्त चांगले बोलले माझ्यासोबत. अचानक राजा हे पहा बरं, चक्कर आलेल्या. तब्येतीचं काय सांगता येते का देवानंद भाऊ? बरं जाऊ द्या, ते तुम्ही थांबा इथं काकूजवळ जरा, आणि ते तुमच्या घरच्या बाईले गेले बोलवा, मी जरा पाहतो तिकडे गाडीचं. काय रे झाबरू, काय म्हणते काकाची तब्येत, काय म्हणते? कसं आहे सरपंच, बहुतेक त्याले अटॅकचा झटका आला असं मला वाटते. तसं मी प्रथम विचार केला सगळा, पण इंजेक्शन बी दिलं. पण कसं आहे माहिती का, आपल्याला तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागते कोण्या ना कोण्या. तसं मी काकूले काही बोललो नाही, कारण काय काकू कसं माहिती का, ते आणखी टेन्शन घेतील. म्हणून आपण काय करू माहिती का, तातडीने त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये हालू. चला पटकन लवकर. गाडीचं कसं काय आहे, गाडी सांगितली काय, गाडीला फोन केला का? कायचं रे, फोनावर फोन चालू आहे. पण काय माहिती का, हे सगळ्या गाड्या इकडे तिकडे गेलेल्या आहे ना, ते सोनवणीची साधूची सगळ्याला तरी फोन लावून पाहिले. ते म्हणते ते तिकडे काय परीक्षेचे लेकरं घेऊन गेलेलं आहे, तिकडं अटकला ते. हो, ते आज 12वीचे पेपर आहे ना, त्याच्यानं सगळे ते लेकराच्या सोडासाठी गेलेले असेल काय. ते ढगे काकाची नाही काय का ती गाडी घरी, त्याची असेल, आली असेल तर पाना, त्याला फोन लावून पाना. तेले लावला, अचानक त्याच्या गाड्या सगळ्या मंगरुल्या आहे राजा. आता मी फोन लावला, पण ते पाठवतो म्हणे, मंगळून पाठवतो म्हणे एखादी गाडी. सरपंच फोन आला, फोन पहा कोणाचा होते. शिवलालचा फोन होय बा, काय म्हणते ते. हॅलो, हा बोल रे शिवलाल, काय म्हणतं? हो सरपंच, कुठं आहात तुम्ही? ते आपले उत्तम काका चक्कर येऊन पडले म्हणते ना, काय अटॅक आला का काय? ह्याच्यापर्यंत गेली का लगे खबर? काशा किशानं पोचवली असेल बहुतेक. हो रे शिवलाल, आम्ही इथं त्याच्या घराजवळच आहोत आता, आम्ही दवाखान्यात नेतो त्याले. बरं मी काय म्हणतो, ते आपली ॲम्ब्युलन्स येऊ राहिली, ॲम्ब्युलन्स येते आता लगे 5 मिनिटात येते लगे तिथंच. 5 मिनिटात लगे आता पोहोचण्यातच असेल. ते खादोळ्याच्या हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स आहे. मी तातडीने मी फोन केला, राजू त्याला बोलावलं, त्या येले आली. बरं जा त्या हॉस्पिटलमध्ये बसून न्या ते इकडे हॉस्पिटलमध्ये. काय पैशाचं टेन्शन नका घेऊ, नंतर देता येते वाटलं शेकपरी, काय टेन्शन नका घेऊ. ॲम्ब्युलन्स आली का लगे, म्हणजे गावापर्यंत येण्यात आहे का? हो ना, आता 5 मिनिटात येते लगे तिथं. बरं ठीक आहे मग. काऊ शांताराम भाऊ, हे शिवलाल म्हणते ॲम्ब्युलन्स आली म्हणते ते खादोळीच्या हॉस्पिटलची, आता 5 मिनिटात पोहोचते म्हणते लगे इथं. काय राजू सरपंच, पण त्या खादोळीच्या हॉस्पिटलमध्ये काल नेता का काले? त्याचं माहित नाही का तुम्हाला कसं आहे ते? 10,000 बिल निघायचं असेल तर ते 50,000 बिल काढते ते. लय हे आहे बरं ते. शांताराम काका, पण त्याची ॲम्ब्युलन्स आली म्हणते नाही तर गावापर्यंत आली म्हणते ना. आता आपली गाडी आली, एरी टाइम आहे, लवकरच आपल्याला हालू नाही, दवाखान्यात पोहोचणं अर्जंट आहे ना. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, मला वाटतं पाठवून द्या तिथं, जाऊ आपण खादोळीच्या हॉस्पिटलमध्ये. काढू द्या ना, काय आता 5-50,000 रुपये बिल शिल्लक काढलं तरी काय करता, आपल्याला ट्रीटमेंट होणं महत्वाचं आहे ना, लवकर इलाज झाला पाहिजे ना. हो शांताराम भाऊ, कसं माहिती आहे का,
दवाखान्यात जाणं अर्जंट आहे, आपल्याला ट्रीटमेंट करणं अर्जंट आहे. ते जाऊ द्या, पैशाच पाहता येते. एक तर त्याचं पोरग का म्हणे माहित नाही का तुम्हाला? पैशाची काही चिंता करू नका म्हणे ना, तातडी न्या म्हणे हॉस्पिटलमध्ये, कोणी बी मोठ्या खादोळीच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा आहेत. काही टेन्शन नाही, ऑपरेशन पासून सगळ्याच. चला येईलच आता, मला वाटते ॲम्ब्युलन्स आली नाही, येतो म्हणे आता, आली म्हणे इथपर्यंत. पण शांताराम भाऊ आली वाटते ॲम्ब्युलन्स आली. सरपंच, मी जातो बस स्टँडवर जातो. ते घेऊन येतो त्याला, ॲम्ब्युलन्स वाल्याला त्याला घरगीर माहीत नसेल नाही, आणखी तिथं ते पायात बसलेले त्याला विचारत बसल. त्यापेक्षा पटकन जातो आणि लगेच घेऊन येतो घराजवळ. लवकर आपल्याला बस नाही, लवकर नेणं आहे. बरं ठीक आहे, जा आण त्याला पटकन घराजवळ. मी पण आमच्या माझ्या घरच्या बाईला बोलावलेलंच आहे, आली असेल ती. ते काकूला सांगतो सगळं काय बॅग काय सामान पाहिजे ते सोबत घ्या. चला पटकन लवकर, दोघं तिघं जण जाऊ आपण त्याच्यासोबतच. बरं ठीक आहे, आलोच. तर चला मंडळी, ॲम्ब्युलन्स आलेली आहे. ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही घेऊन जातो काकाला दवाखान्यामध्ये. कसं आहे ना मंडळी, कॉमेडी हसी मजाक हे आपल्या जीवनामध्ये चालतच असते, आणि कॉमेडी हसी मजाक सगळ्यांनाच आवडते. पण दवाखान्यातलं वातावरण काय असते, दवाखान्यात तिथं कसं काय ट्रीटमेंट असते, ह्या सगळ्याची सुद्धा आपल्याला माहिती व्हायला पाहिजे. म्हणून हा दवाखान्याचा एपिसोड तुमच्यासाठी खास काढलेला आहे. बघू आता दवाखान्यात गेल्यानंतर काय होते. चला मग, दवाखान्यातलं वातावरण कसं असते, त्या डॉक्टरांचा स्वभाव कसा असते, हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये पाहू. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि कमेंटमध्ये कसा वाटला तेही सांगा. चला भेटू आता उद्या संध्याकाळी 5 वाजता.